जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा 28 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करतोय। त्याआधी तुकोबांच्या चांदीच्या पालखीच्या रथाला चकाकी देण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। यावेळेला कोल्हापूर इथल्या हुपरी गावच्या कारागिरांना तुकोबांची सेवा करण्याचा मान मिळालेला आहे। मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील 2 खांब चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम 27 जणांची टीम सध्या करते। त्याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। देहूचा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे व त्याचसाठी आता देहूमध्ये मोठी तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी देहूतील जी पंढरपुराकडे प्रस्थान करते पालखी, त्याच पालखीचे चकाकीचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। खरं तर या ठिकाणी कोल्हापूर येथील खुपरी गावातील 27 जे कामगार आहेत त्या ठिकाणी ते या ठिकाणी काम करत आहेत। या रथाला चकाकी देण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच या कामाची तयारी या ठिकाणी करत आहेत। या ठिकाणी अनेक अशा वस्तू ज्या मंदिरातील देखील असतील, चांदीच्या वस्तू असतील किंवा हा रथ असेल, पूर्णपणे चकाकी देण्याचं काम हे सकाळपासूनच यांनी हातात घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकूणच आलेला पालखी सोहळा हा 28 तारखेला आहे आणि त्याच पालखी सोहळ्याची ही जय्यत तयारी आपण पाहत आहोत। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।